ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आता स्वतः प्रतापने कोर्टात येत प्रिया विरुद्ध साक्ष दिले हो आणि गेम पलटून टाकलेला आहे. प्रतापने कोर्टामध्ये काय साक्ष दिले आणि त्याआधी प्रतापला काय सत्य समजल्यानंतर प्रतापने अर्जुनची माफी मागितले. तुमच्या लग्नाला का विरोध केला आणि या सगळ्यामध्ये माझं खूप चुकलं, फक्त अर्जुनचीच ना तर सायलीची सुद्धा माफी मागितले आणि मोठ्या मनाने सायलीने आता प्रतापला माफ सुद्धा केलेला आहे आणि माफी मागायची बाबा गरज नाहीये हे सांगताच आता प्रतापला रडू कोसळले. इतकंच तर कोर्टात प्रतापने प्रिया विरुद्ध अर्जुन सायलीची साथ देत जबरदस्त केस कशी पलटले बघ. फॅक्टरी समोर टेस्ट झाल्यावर ती प्रिया आता सांगायला लागते, बाबा मी खरंच तिकडे खूप घाबरले होते आणि मला कळतच नव्हतं की काय सांगावं काय सांगू नये. यावरती रविराज म्हणतात, हे बघ त्याची काही तू चिंता करू नकोस. अगं पोलिसांच्या समोर, वकिलांच्या समोर आणि डॉक्टरांच्या समोर भले भले बहादर हे असे गळपटून पडतात. तुझी काय खबर बा, तू नको चिंता करूस. या सगळ्याचा तुझ्या याच्यावरती काही परिणाम होणार नाहीये. यावरती प्रिया सांगते, बाबा मला काय वाटतं माहितीय का, मला दामिनीने पुन्हा एकदा फोन केला होता तर मी तिला भेटून येते नाही म्हणजे तुम्हाला कल्पना देते, नाहीतर उगाच तुम्हाला या सगळ्यामध्ये नंतर समजलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. रविराज म्हणतात, तू एकटी जाऊ नको मी येते. यावरती मी येतो असं म्हटल्यावरती ती आता सांगायला लागते, नको खरंच काही याची गरज नाहीये बाबा, मला काय वाटतं माहितीय का, मी या सगळ्यामध्ये आता एकटीच जाऊन येते आणि जर का तुमची गरज वाटली तर मी तुम्हाला बोलवेन. रविराज म्हणतात, बघा असं म्हटल्यावर ती प्रिया दामिनीला भेटायला निघते. इकडे तोपर्यंत प्रतापने प्रियाच फोनवरती बोलणं ऐकलेलं असतं आणि त्यावेळेला प्रिया यानंतर तिकडून निघते आणि ती सांगते की मी जरा बाबांच्या इकडे जाऊन येते आहे. यावरती प्रताप आता इकडे बोलायला लागतो, तू आता रविराजला कॉल केलेलास ना. यावरती ती सांगते, हो. यावरती प्रताप म्हणतो, मग तू रविराजला भेटायला चाललेस. यावरती ती म्हणते, हो. आता इकडे प्रतापला कळत नाही, इतकं धादांत ही मुलगी खोट का बोलतीय, मी तर सगळं ऐकलेलं आहे. मी ऐकलंय की ही तिच्या म्हणजे दामिनी देशमुख हिला भेटायला निघाले. जर काही दामिनी देशमुख हिला भेटायला निघाले तर काय गरज पडली हिला खोट बोलण्याची. ही का खोट बोलली की जेणेकरून या सगळ्यामध्ये तिला आता माझ्यासोबत इतकं खोट बोलायला लागले नाही, काहीतरी गडबड आहे. आणि त्यानंतर प्रिया म्हणते, बाबा मी जाऊ ना. यावरती मग आता सांगायला लागतात प्रताप, हो ठीक आहे, तुला काय मी नाही म्हटलं तरी तू थांबणार आहेस का. असं म्हटल्यावर ती प्रिया म्हणते, बाबा तुम्ही असं का बोलताय, तुम्ही नाही म्हटलात तर मी नाही जाणार. यावरती मग आता सांगायला लागतो प्रताप, नाही जात तू, बाकी काही काळजी करण्याचं कारण नाहीये, जात तू इकडे, काही तसं काही प्रॉब्लेम नाहीये. असं म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये लगेचच आता तिकडे ती निघते आणि निघाल्यावरती मग प्रताप इकडे अर्जुन सायलीला सांगायला, ही आत्ता रविराज सोबत बोलत होती, मी पाहिलेलं आहे हिला रविराज सोबत बोलताना आणि त्यामुळे या सगळ्या यामध्ये आता ही मला बोलली की दामी ही त्याला बोलली की मी दामिनीकडे चालले. जर ही दामिनीकडे चालले तर आता खोट बोलून का गेली मला काहीच कळत नाहीये. मला तुमच्या बोलण्यावरती कुठेतरी विश्वास बसायला लागलाय. त्यावरती अर्जुन म्हणतो, डाडा अहो त्या दिवशी आम्ही तिला रंगे हात पकडलं आणि ती दामिनीच्या इकडे जाऊन महिप्तला भेटली होती, म्हणजे महिप्त दामिनी आणि हे सोबतच गेलेले आहेत. प्रताप म्हणतो, ते काही नाही, तू पाठलाग कर आणि तू मला येऊन सांग की नक्की ती काय करते. असं म्हटल्यावर ती अर्जुन सायली आणि प्रियाचा पाठलाग करायला लागतात. ज्या वेळेला ते प्रियाचा पाठलाग करतात त्याच वेळेला इकडे आता लगेचच सायलीला खूप छान वाटत असतं. सायली म्हणते, ब्र झालं की बाबांनी तरी यावरती विश्वास ठेवलेला आहे. असं म्हटल्यावरती मग आता सांगायला लागतो अर्जुन, खरंच सांगू का बाबा, हे नेहमी आत्ताच नाही तर नेहमी सत्याची साथ देतात. ज्या वेळेला पहिल्यांदा मम्माने तुम्हाला एक्सेप्ट केलं होतं त्यानंतर सुद्धा आता त्यांनी तुमची साथ दिलीच होती. मम्मा नंतर तेच होते ज्यांनी तुम्हाला एक्सेप्ट केलं होतं. असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते, हो. मग दोघजण ज्यावेळेला पाठलाग करतात तेव्हा ती दामिनी देशमुखच्या इकडे आलेली आणि
ताबडतोब मागून महिप्त आलेला सुद्धा त्यांना दिसतो आणि त्यानंतर मग या सगळ्याचा व्हिडिओ बनवून ताबडतोब इकडे प्रतापच्या समोर ते घेऊन ये. ज्यावेळेला प्रतापला तो व्हिडिओ दाखवला जातो, प्रतापला खूप वाईट वाटतं. खरंच मला माफ कर, खरंच मला माफ कर सायली, मी या सगळ्यामध्ये खूप मोठी चूक केलेली आहे असं म्हटल्यावरती मग आता सायली म्हणते, बाबा तुम्ही माझी माफी मागायची खरंच काही कारण नाहीये या सगळ्यामध्ये, आता तुम्ही प्लीज प्लीज माझी माफी मागू नका. यावरती तो सांगतो, अगं हा महिप इतका नालायक की यांनी या सगळ्यामध्ये आता मला अडकवलं आणि ही जाऊन मुलगी त्याची साथ देते. यावरती मग आता इकडे सायल लागते, सायली तुम्हाला खरं सांगू का बाबा, आत्तापासून नाही तर आमचं आश्रम घशात घालण्यापासून हे सगळं महिपच्या पर्यंत पोहोचवण्यापर्यंत हे सगळं तिनेच काम केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे ती इतकी हे आहे ना, ती कुणाचीही होऊ शकत नाही. ती रविराज काकांना पण फसवत आहे आणि तुम्ही इतका वाईट वाटून का घेताय. यावरती आता इकडे प्रताप सांगतो, मी खरं सांगू का तर मला वाईट याचं नाही वाटत आहे की तिने त्याची साथ दिली, मला वाईट याचं वाटते की मी तुम्हाला दोघांना ओळखायला खूप मोठी चूक केली. सायली तू 100 नंबरी सोन आहेस आणि मी तुझ्यावरती असा संशय घेतला, मला माफ कर. यावरती सायली म्हणते, मी तुम्हाला नेहमी वडिलांच्या जागी मानते आणि तुम्ही वडील आहात माझ्यासाठी, तुम्ही माझी माफी मागितली तर मला कसं चालेल. खरंच बाबा मी या सगळ्यामध्ये आता तुम्हाला सांगू शकत नाही की तुम्ही मला आता आपलं असं म्हटलंत ना तर मला किती किती आनंद झाला. यावरती मग आता इकडे तो सांगायला लागतो की खरं सांगू का तर माझी ही लायकीच नाहीये की मी तुझी माफी मागावी. त्यावर ती मग आता इकडे सांगायला लागते, सायली बाबा असं काय करताय, वेळ यासारखं काहीतरी बडबडू नका. खरंच या सगळ्यामध्ये आता तुम्ही माझे ना वडिलांपेक्षा खूप जास्त आहात. यावरती तो सांगतो, मी अर्जुनला तुझ्या लग्नाला विरोध केला आणि लपून छपून तुम्ही नको म्हणत असताना सुद्धा मी तन्वीचं लग्न लावून दिलं. किती मोठा मूर्खपणा केलाय हे मला आत्ता कळतंय. यावरती प्रिया म्हणते, आम्ही तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो कारण अश्विन भाऊजींच लाईफ इकडे बर्बाद होण्याच्या मार्गावरती होते. प्रताप म्हणतो, पण याची ही चूक आपण सुधारू शकतो. यावरती साहिली म्हणते, ते कसं. प्रताप म्हणतो, मी तुमच यासोबत कोर्टात येणार, मी तुमच्यासोबत कोर्टात येऊन कोर्टामध्ये साक्ष देणार, काहीही झालं तरी या तन्वीचा पर्दाफाश मी करणार, मी रविराजांच्या समोर पण जाणार, रविराजला सुद्धा आता या सगळ्यामध्ये मी त्याचे डोळे उघडीन, तू काळजी करू नकोस बाळा, मी तुमच्या पाठीशी आहे. कोर्टामध्ये मी साक्षी द्यायला येईन, पण जोपर्यंत मी साक्ष द्यायला येत नाही तोपर्यंत तुम्ही कोर्टामध्ये म्हणजे माझा साक्षीदार म्हणून नाव रिव्हील करायचं नाही. कळलं असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते, सायली ठीक आहे बाबा तुम्ही जसं म्हणाल तसं. असं म्हटल्यावर ती आता इकडे प्रताप सांगायला लागतो, ठीक आहे तू काळजी करू नकोस, मी या सगळ्यामध्ये आता तुझ्या पाठोपाठ